जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार सभेसाठी इथं येऊन आपल्याला संबोधित केलेले राज्याचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील. जयंतरावजी पाटील यांच्या शब्दातच सांगायचं तर दुसरे प्रमुख राज्याचे भावी नेते असं मी म्हणता, राज्याचेच नेते आदरणीय विश्वजी कदम तथा आमदार साहेब, या तालुक्याचे नेते, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आप्पा, या जिल्हा परिषदेचे उमेदवार आदरणीय ऋषिकेश दादा, आदरणीय सुवर्णाताई. परंतु वेळ आणि परत आमदार साहेबांना मला वाटतं काल आप्पा 12 नाही 1 वाजले होते संपायला. म्हणजे या निवडणुकीसाठी आणि आप्पाही तितक्याच, म्हणजे पाऊणला कुंडलची कॉर्नर मीटिंग संपल्यानंतर आम्हाला वाटलं की आता दोघं आराम करतील, परंतु आप्पा मोराळला गेलो आणि आमदार साहेबांच्याकडे सुद्धा जवळजवळ 50-60 लोक भेटीला आलेले होते. मग सभा त्यांची मीटिंग कधी संपली, आराम कधी केला, परत कामाला कधी लागले त्याचा विचारच केलेला मला. खरं तर आत्ता जे पाहुणे येऊन बोलून गेले, आपल्या ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीला आष्टा, इस्लामपूर आणि विशेष करून पलूस या विजयाची पार्श्वभूमी आहे. आणि निश्चितपणे त्या विजयाची परंपरा अखंडितपणे आदरणीय ऋषीदादांच्या आणि सुवर्णाताईंच्यामुळं पुढं जाईल ह्याची मला खात्री आहे. निवडणूक आल्यानंतर कुंडलची काय अवस्था आहे, खरं तर म्हणजे केविलवाणी अवस्था आहे. ज्या विचारांचे पाईक आदरणीय जी.डी. बापू होते, तोच विचार अरुणांनी पुढे नेला. परंतु जुन्या माणसांना काम संपल्यानंतर बाजूला करायचा उद्योग जो कुंडलमध्ये चाललेला आहे, निश्चितपणे या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे. आत्ता जो उल्लेख आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी केला, त्या निवडणुकीला मी, आदरणीय आप्पा आणि आमदार साहेब होते. अरुणांची निवडणूक, आमची निवडणूक झाल्यानंतर जेवढा आम्हाला बाळासाहेबांच्या वेळेला त्रास झाला, प्रत्येक वेळेला आलं कुणीकडून या, विटाकडून या, सोन हिरा कारखान्यावरून या, सोनसरकडून या, कुंडल करून वर जाताना कारखान्यावर हजेरी लावल्याशिवाय आम्हाला पुढं मागं करता येत नव्हतं. प्रत्येक वेळेला जायचं, काही ना काही कारणाने तिथं बसायचं. आणि मग त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की ही निवडणूक एकच अशी नाही. आज आम्ही जात्यात आहोत, अण्णा तुम्ही सुपात आहात. आणि त्याचा प्रत्यय आला. आदरणीय आमदार साहेबांची निवडणूक झाल्यानंतर सोनिरा कारखान्यावर आम्ही गेलो आणि मग तिथंच असं ठरलं की पुढं काय, तर पुढं आपण जयंतराव साहेबांना भेटायचं, कारण कारखान्यावर सुद्धा आमच्या बऱ्याच वेळ मिटिंग झालेल्या होत्या. आणि मग आप्पांनी आमदार साहेबांनी सांगितलं की जयंतराव साहेबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपण त्यांची मिटिंग घेतल्याशिवाय पुढं हालचाल करायची नाही असं ठरलेलं होतं. जयंतराव साहेबांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईला या. आमच्या मिटिंगला इथं महत्वाची माणसं नव्हती अशी नाही, जयंतराव साहेब महत्वाचे होते, आदरणीय आमदार साहेब महत्वाचे होते. परंतु त्या मिटिंगला आप्पा तुम्हाला आठवत असेल, दोन्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यावेळेचे बाळासाहेब थोरात तेही मंत्री होते, राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेसचे अध्यक्ष जयंतरावजी साहेब होते, तेही मंत्री होते. त्यानंतर कोल्हापूरचे बंटी पाटील साहेब तेही होते आणि आमचे साहेब आमदार साहेब त्यावेळेला मंत्री झालेले होते. त्यावेळेला मी अरुणांना म्हणलं की किती अनन्यसाधारण महत्त्व विश्वजित कदमांच्या वलयाला हे आपल्या लक्षात यावं आणि पुन्हा पुन्हा अशा चुका होऊ नयेत ही काळजी घ्या. जयंतराव साहेबांनीही त्यांना सांगितलं की अण्णा, ही निवडणूक विश्वजित कदमांना घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही, कारण पुणे, कोल्हापूर, सोलापूर या प्रत्येक ठिकाणी आणि सांगली या प्रत्येक ठिकाणी त्यांचं मोठं नेटवर्क आहे. आणि खरोखरच आदरणीय विश्वजित कदम तथा आमदार साहेबांनी हे मनावर घेतलं
त्यामुळे इतक्या चांगल्या पद्धतीने ही निवडणूक अण्णांना पार पडता आली याचा मी साक्षीदार आहे, नव्हे त्या चर्चेचा भागीदारी आहे. आणि मग असं असताना एक वेगळा मार्ग चोखाळायचा, विनाकारण काहीतरी अडचण येईल असं वागायचं आणि मग त्रास द्यायचा, हे आता उद्योग बंद करायचे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आदरणीय आप्पांनी इच्छा नसताना, कदाचित आमदार साहेबांनी इच्छा नसताना आपल्या इच्छेखातर ऋषीदादांना उमेदवारी आपण घ्यायला लावलेली आहे. आणि केवळ मतदारांच्या नव्हे तर आबालवृद्धांच्या मनातला उमेदवार म्हणून ते आपल्या समोर आलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करतो की सुवर्णाताई पंचायत समितीसाठी आणि ऋषिकेश दादा जिल्हा परिषदेसाठी आदरणीय जयंतरावजी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचा विजय दैदिप्यमान झाल्यानंतर कुणी परत नादाला लागलं नाही पाहिजे, एवढंच या निमित्तानं आपण मतदान करूया. कुंडल जिल्हा परिषद गट, बांबोडे पंचायत समिती गण या दोन्ही गटातील आणि गणातील उमेदवार, जिल्हा परिषदचे उमेदवार ऋषिकेश लाड, पंचायत समितीच्या उमेदवार सुवर्णाताई संगपाळ यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले, ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन करून पुढील प्रचार सभासाठी गेले, ते आमचे मार्गदर्शक नेते सन्माननीय जयंतरावजी पाटील, उपस्थित असलेले या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय डॉक्टर विश्वजितजी कदम, बाळासाहेब बापू, सदाशिव पवार दादा, पांडुरंग संगपाळ दादा पाटील, स्टेजवरील सर्व मान्यवर, दीपक लाड, उपस्थित आपण सर्वजण, मी काय फार बोलणार नाही कारण आज 6-7 बैठका कुंडल आहेत आणि त्यासाठी काल रात्री 1 वाजता आमचा प्रचार चालूच होता आणि त्यामुळं फार न काय बोलता, एका पुरोगामी विचाराच्या दिशेनं जाणारे गाव कुंडल असेल, बांबोडे असेल, एक पुरोगामी विचाराचं तत्व घेऊन आत्तापर्यंत ज्यांनी काम केलं ते नारायण आप्पा संगपाळ यांच्या घरातील एक उमेदवारी, म्हणजे ज्यांना विकासाचा वारसा चालवण्याचा आहे, ज्यांना समाजाचा विकास करायचा आहे, ज्यांना समाजाला पुढे न्यायचं आहे, हे आप्पांचे विचार ज्या कुटुंबामध्ये होते त्याच कुटुंबातील एक उमेदवारी आपण सुवर्णाताई संगपाळांची दिलेली आहे. आणि दुसरं आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या विचारानं, यांनी घालून दिलेल्या दिशेनं विकासाच्या वाटेवरती काम करणारं आमचं कुटुंब म्हणजे लाड कुटुंब, त्या कुटुंबातील माझा मुलगा ऋषिकेश लाड यांना बाळासाहेबांनी जिल्हा परिषदची उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देत असताना सुरुवातीला आम्ही राजकारणामध्ये फारसं त्या मधल्या काळामध्ये इच्छुक नव्हतो, एका वेगळ्या मानसिकतेतून आम्ही जात होतो. तरीसुद्धा बाळासाहेबांनी सांगितलं की आपणाला साहेबांचे विचार, साहेबांचं काम पुढं न्यायचं आहे, भारतीताईंचं काम पुढं न्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ऋषिकेशच्या सामाजिक आणि राजकारणात आणण्यासाठी आपण आणूया आणि त्याच्या माध्यमातून साहेबांचं विकास काम असेल, साहेबांनी जी विकास कामाची दिशा दिल्या त्याला त्या दिशेनं आपण काम करण्यासाठी ऋषिकेशला आपण या निवडणुकीच्या निमित्तानं उमेदवारी देऊया. आणि आपण सर्वजण या निवडणुकीच्या निमित्तानं एक काँग्रेस पक्षाचा विचार, काँग्रेस पक्षाच्या विचाराची धारा ही एक सामाजिक काम आहे, समाजाला बरोबर घेऊन जायचं आणि सर्वसामान्य माणसापर्यंत जायचं, ही विचारधारा असणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष. आणि आता ताईंनी सांगितलं की आप्पांचा विचार, आप्पांचा विचाराचा वारसा पुढं चालवण्यासाठी त्यांच्या घरातून सुद्धा उमेदवारी दिली नाही. म्हणजे समाजाबरोबर चालत राहायचं, समाजाला आपल्याबरोबर घ्यायचं आणि समाजाला आपल्याबरोबर घेऊन एक विचाराची दिशा, एक विकासाची दिशा
या माध्यमातून देण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो असलो पाहिजे. पांडुकाका, मी कुणावरती टीका करणार नाही. आमचं गाव हे पुरोगामी विचारसरणीचं गाव होतं, एका पक्षाचं गाव होतं. मी त्या गावामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा पुरोगामी वक्त्यांची भाषणं ऐकलेली आहेत. एन डी पाटील असतील, साहेब असतील, नागनाथ अण्णा असतील, यांची भाषणं ऐकली आणि गणपतराव देशमुख साहेबांची भाषणं ऐकली आणि धुळ्याचे ते काय मला नाव आठवना डॉक्टर पाटील, हां, यांची सुद्धा भाषणं ऐकली. ह्या लोकांच्या मनामध्ये बापूसाहेबांचं भाषण ऐकलं, त्या लोकांच्या मध्ये एक तळमळ आणि तळमळ होती की सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि सामान्य माणसाला न्याय मिळायचा असेल तर आपण लोकांच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, राजकारण केलं पाहिजे, समाजकारण केलं पाहिजे. परंतु अलीकडची पिढी बदलली, त्यांना सामाजिक भान राहिलं नाही. आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून सातत्यानं इकडं तिकडं जाण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. पण काकांच्या बरोबर आमची चर्चा 2 वेळा झाली आणि आम्ही काकांना सांगितलं तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर काम करा. बाळासाहेब एक उघडतो नेतृत्व आहे आणि ज्याला दिशा आहे, ज्याला पुढं भवितव्य आहे, त्यांच्याबरोबर आपण काम केलं तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा त्या नेतृत्वाचा गावच्या विकास कामासाठी उपयोग होईल. आणि काकांनी सुद्धा मान्य केलं की ते सुरुवातीला उमेदवारी नको म्हणतील, उमेदवारी कोणी घ्या, आम्ही तुमच्याबरोबर आहे. परंतु या सर्व चर्चेमध्ये मी असेल, श्रीकांत नाना असतील, काकांचे सर्व मित्र असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांनी सर्वांनी बसून विचार केला आणि पुन्हा एकदा आपण निर्णय घेतलेला आहे की काँग्रेस पक्षाच्या प्रवाहाबरोबर राहायचं आणि या गावचा विकास करायचा आहे. साहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं की ही 3 गावं माझ्या मतदारसंघामध्ये नंतर समावेश झालेले आहेत. ह्या 3 गावचा विकास मी भरून काढणार आहे की पूर्वी पलूस तालुक्यामध्ये जे मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावाचा जो विकास झालेला आहे तो विकासाचा वेग तसा ठेवून ह्या 3 गावाचा विकासाचा वेग दुप्पट करून त्या मतदारसंघाबरोबर ह्या 3 गावांना नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. आणि खरोखरच पाण्याचा प्रश्न होता तो साहेबांनी सोडवला, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न होते ते सोडवले. आपल्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे तो साखर कारखान्याच्या ऊसाच्या बाबतीतचा, तो सुद्धा आपण लवकरात लवकर सोडवणार आहोत आणि पुढच्या हंगामामध्ये आपण निश्चितपणे तुम्हाला कोणतीही अडचणी या शेतकऱ्याच्या ऊसाबाबत राहणार नाही, एवढंच आहे मी ठिकाणी सांगू इच्छितो. फार काय मी बोलणार नाही. काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार आहेत. आपलं चिन्ह आहे हात, हाताच्या पंजापुढील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने आणि राज्याचे माजी मंत्री आणि सन्माननीय नेते लाडके नेतृत्व सन्माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब. कुंडल जिल्हा परिषद गटातील बांबडे या ऐतिहासिक गावामध्ये होत असणारे या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब ज्यांनी आपलं मनोगत आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त केलं. या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय महेंद्रप्पा लाड, तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक ज्यांचं मनोगत आपण ऐकलं आणि ज्यांनी काही महत्वाच्या गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर सांगितल्या, ते आदरणीय बाळासाहेब बापू, जिल्हा परिषदचे उमेदवार आणि आमचे भाचे आणि आपल्या सर्वांचे तरुण सहकारी सन्मान्य ऋषिकेश लाड, आपल्या गावच्या उमेदवार आणि बांबडे गावातील एक अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातल्या आदरणीय सौभाग्यवती सुवर्णताई संकाळ, या गावातील सर्व ज्येष्ठ नेतेगण, आदरणीय विश्वासतात्या पाटील, आदरणीय पांडू काका, आदरणीय विनायकप्पा पवार, आदरणीय हनुमंतराव पाटील भाऊ, सगळे तरुण सहकारी, कुंडलचे धाकटे बंधू ज्यांनी त्यांच्या संघटनेचा आता काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला आहे,
असे श्री ॲडव्होकेट दीपकजी लाड, आदरणीय भास्करप्पा पवार, या ठिकाणी आदरणीय रतनकाका पाटील, आदरणीय बाबूराव संपकाळ, ज्यांनी मनोगत आपलं व्यक्त केलं, त्या आदरणीय डॉक्टर भारती पाटील, आदरणीय नारायण काका पाटील, आदरणीय ज्येष्ठ नेते मार्गदर्शक दादा पाटील, माझ्या सोबत आलेले पलूसचे नेते सन्मान्य गिरीश काका, उपस्थित बांबडे गावातील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या माता भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमचे तरुण कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, आज बांबडे गावामध्ये ही जिल्हा परिषद पंचायत समितीची सभा होतीये आणि या सभेसाठी गावातील लोकांनी, कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी गावातल्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो. मला आप्पा तुमच्या परवानगीने, बाळासाहेब बापू तुमच्या परवानगीने आणि बांबडेकरांच्या परवानगीने थोडस विस्तारित बोलायचं आणि थोडीशी पोलखोल करायची. सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान होणार आहे आणि हे मतदान होत असताना लोकशाहीच्या पद्धतीने पुन्हा एकदा आपण मतदान करून जनतेतून पंचायत समितीचे सदस्य पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदचे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये पाठवणार आहोत. मागची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही सन 2017ला झाली होती. आपलं जे संविधान आहे, जो कायदा आहे, जो नियम आहे, की दर 5 वर्षाला पुढची निवडणूक व्हायला हवी. 2017 मध्ये झालेल्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, त्याचं 5 वर्षाची कारकीर्द संपल्यानंतर सन 2022ला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही व्हायला हवी होती. 22, 23, 24, 25 आणि आता 26 सलग 4 वर्ष गेले. महाराष्ट्रात कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होऊ शकली नाही. का होऊ शकली नाही? कशामुळे होऊ शकली नाही? कुणामुळे होऊ शकली नाही? ह्याचा विचार आपण सर्वांनी आज तर नक्कीच केला पाहिजे. गेल्या 4 वर्षापासून हे जे सत्तेवर बसलेलं भाजप सरकार आहे, ह्यांनी जाणीवपूर्वक ह्या नेत्या कारणातून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात पुढे ते ढकलत गेले. हे कशासाठी केलं? तर लोकांमधनं निवडून आलेली जे लोकप्रतिनिधी आहेत, जी जनतेमधनं निवडून आलेली लोकप्रतिनिधी जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसतात, ती मुळात भाजपला आवडत नाही. 4 वर्षापासून महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी अधिकारी नेमले, त्याला प्रशासक म्हणलं गेलं आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून 4 वर्ष या सर्व महानगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व संस्थांचं कामकाज हे प्रशासक करत होते. प्रशासक काय करत होते? जे करत होते ते योग्य करत होते का नुसतं राज्य सरकार जे आदेश देत होते ते करत होते? हे मुळातच त्यांना जाब विचारणारं एकही लोकांमध्ये निवडून आलेली व्यक्ती त्या कुठल्याही संस्थेमध्ये बसलेली नव्हती. हे सगळं होत असताना संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम हे भाजप सरकारने 4 वर्षापासून अधिक काळ केलं. मागच्या महिन्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या.
येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होती. पण ह्या निवडणुका का झाल्या आणि का होत आहेत? सुप्रीम कोर्टाचा आदेश आला म्हणून आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आला नसता तर कदाचित पुढच्या 10 वर्षाकरता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसत्या. ही जी लोकशाहीची ताकद आहे, ज्याच्यासाठी स्वातंत्र्य लढा झाला, त्या स्वातंत्र्य लढ्यातली अनेक माणसं या बांबोड्याच्या मातीत होती. त्या लोकशाहीच्या ताकदीपासून महाराष्ट्रातल्या लोकांना, आपल्या सगळ्या लोकांना जाणीवपूर्वक लांब ठेवलं होतं. आता येणाऱ्या 7 तारखेला पुन्हा ही लोकशाहीची ताकद आपल्याला अंमलात आणायची आणि चांगली माणसं, ज्या पंचायत समिती गणातली जी गावं आहेत, त्या गावातले शेतकरी आहेत, लोक आहेत, महिला आहेत, तरुण आहेत, त्या गावातले प्रश्न काय आहेत अशी समजून घेणारी माणसं आणि पंचायत समितीची पायरी चढल्यानंतर किंवा जिल्हा परिषद गटात असणारी जी गावं आहेत, त्या गावातले जे लोक आहेत, त्या लोकांचे प्रश्न समजून घेणारी माणसं आणि जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर ते प्रश्न सोडवणारी माणसं ही येणाऱ्या 7 तारखेला मतदान करून 9 तारखेला निवडून द्यायची. हे भाजपला नको होतं. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती करायची, ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीचे अनेक कारणांसाठी महत्वाचे, त्यातले एक अत्यंत महत्वाचं कारण हे, माझ्या आधी बाळासाहेब बापूंनी, अप्पांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काही गोष्टी मला स्पष्ट बोलल्या पाहिजे. मी खरं जयंतराव पाटील साहेबांचं भाषणाला येऊ शकलो नाही, मला त्याची खंत आहे. 2018 साली आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांचं दुःखद निधन झालं. लगेचच राज्य शासनाने, निवडणूक आयोगाने 3 महिन्याच्या कालावधीत पोटनिवडणूक लागली. 2 ते 3 महिन्यात. आपल्या महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती आहे की एखाद्या समाजकारणात, राजकारणामध्ये जर कोण व्यक्ती काम करत असेल तर शक्य झालं तर त्या निवडणुकीमध्ये संघर्ष नको अशी लोकांची भावना असते. आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं घडलेली आहेत जेव्हा असं सर्व राजकीय पक्षांनी चांगल्या भावनेने केलेलं आहे. आम्ही सुद्धा या ठिकाणी जेव्हा निवडणूक लागली, जे विरोधी पक्षात आता बसलेले पक्षांतर ज्यांनी केलेले आहे त्यांच्याकडे आम्ही गेलो. उमेदवारी माझ्या पक्षाने मला दिली. मी एकदा गेलो, दोनदा गेलो. महेंद्रप्पा होते, बाळासाहेब बापू होते. मग त्यांनी सांगितलं तुम्ही नाही, घरातले वरिष्ठ आले पाहिजे. हरकत नाही. त्यावेळेस मोहनदादांचं वय हे 84 होतं. 84-85व्या वयामध्ये माझ्या चुलत्यांना एकदा नाही 2दा तिथे जावं लागलं माझ्यासाठी. हरकत नाही, ते मनाचे मोठे आहेत. त्यांनी 60-70 वर्ष या जिल्ह्यामध्ये मोहनदादांनी आयुष्यभर काम केलेले, सरपंच पदापासून जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंत आणि मग विधान परिषदेचे आमदार म्हणून 2दा जावं लागलं. त्याच्यात मनाचं समाधान झालं नाही. मग सांगितलं पुन्हा आणखी घरातली सगळीच आली पाहिजे. आमचे दुसरे चुलते शिक्षण तज्ञ आहेत, कुलपती आहेत भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे, ते 2दा गेले. मग सांगितलं आम्ही कार्यकर्त्यांची चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ. हरकत नाही. निवडणूक आली, पण ती निवडणूक बिनविरोधच झाली. मग त्यांचा काही संबंधच नव्हता, काही संबंध नव्हता त्याच्याशी. मग पुन्हा आली 2019 ची निवडणूक. त्याच्या आधी काही महिन्यांपूर्वी महापूर आला होता कृष्णा नदी काठ. आठवतं का आपल्याला? मला तारखा आठवतात. त्या महापुरामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मनापासून जीव ओतून काम केलं. 25 दिवस 10-10 फुटाच्या खाण पाण्यामध्ये सगळ्या लोकांमध्ये मी दिवस रात्र काम करत होतो. त्या ठिकाणी लोकांना, जी माणसं गावात अडकली होती त्यांना बाहेर काढलं.
बाहेर काढून भारतीय विद्यापीठाच्या इतर संस्थांच्या शाळांचे दरवाजे खुले केले. 30,000 लोकांना आपण त्या कृष्णा नदी काठातली लोक आपली जी माणसं या ठिकाणी विस्थापित झाली होती त्यांना 25 दिवस सकाळचा नाश्ता जेवण खाणं देत होतं. भारतीय हॉस्पिटलचं डॉक्टरांचं पथक उभं केलं. जनावरांना चारा उभा केला, चारा छावण्या उभ्या केल्या, कुठली कसर सोडली नाही. कारण त्या काळात राज्य सरकार भाजपचं झोपलेलं होतं. ती निवडणूक झाली, लोकांमध्ये भावना निर्माण झाल्या. भावना निर्माण झाल्यानंतर पुन्हा 2019 ची विधानसभा लागली. तोच प्रकार. मोहनदादा दोनदा बोलवलं गेले, डॉक्टर शिवाजीराव कदम सरांना दोनदा बोलवलं गेले, मी महेंद्रप्पा, बाळासाहेब बापू, आदरणीय सगळी गावातली ज्येष्ठ मंडळी कुंडलची आम्ही घेऊन गेले. म्हणजे आम्ही विचार करून सांगू, कार्यकर्त्यांशी बोलू. निवडणुकीचा अर्ज भरताना विनंती केली, आपण यावं, आपण समविचार यावं. ते आले नाही. औदुंबरच्या देवस्थानामध्ये या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केला आणि आम्ही महिलांच्या शुभ हस्ते केला. पहिल्यांदा असं घडलं की आमचा काँग्रेस पक्षाचा माझ्या उमेदवारीचा 2019ला प्रचाराचा नारळ हा फक्त महिलांच्या हस्ते आम्ही केलेला होता. त्याला ते आले नाहीत. आम्ही बोलवलं, विनंती केली, नाही. 24 तारखेला मतदान होतं. मी म्हणलं तर ठीक आहे, आपण आपल्या कलेनी चालू आहेत. त्यावेळेस काही समोरचे जे घाटावरचे लोक आहेत त्यांनी ठरवलं, नको बाबा, पुन्हा त्यांनी खूप मोठं काम केलंय, आपली नाचिक्की होईल, निवडणूक लढायला नको. रिंगण त्यांचं त्यांनी सोडलं होतं. आणि मग परत 22 का 24 ऑक्टोबरला मतदान होतं. 24ला मला तारीख आठवते. 18 ऑक्टोबरला मीटिंग घेतली आणि मग संध्याकाळी काहीतरी 8-9 वाजता निर्णय जाहीर झाला, 18 का 19 ऑक्टोबरला, की आम्ही तुम्हाला पाठिंबा जाहीर करत आहोत. पण त्याच्यात अटी होत्या. अट काय होती की तुम्ही आम्ही एका स्टेजवर यायचं नाही. बरोबर, की आम्ही आमचं काम करू, आम्ही आमचे लोक काम करू आणि तुमचं तुम्ही लोक काम करा. महापुराचं काम लोकांना एवढं भावलं होतं की पलूस कडेगावच्या जनतेने त्यावेळेस 1,62,000 लोकांनी मला निवडून दिलं. लोकांनी. मग 4 दिवस आम्ही एका व्यासपीठात नव्हतोच, फक्त निरोप येतो, आमचं काम चालू आहे. ती निवडणूक झाली, पुन्हा राज्य सरकार आलं, तुमच्या आशीर्वादाने राज्यमंत्री झालो, साहेबांची पुण्याई होती. करोनाचा कालावधी आला आणि मग आली विधान परिषदेची निवडणूक. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्यात एक असतं मतदारसंघातलं राजकारण, एक असतं जिल्ह्याचं राजकारण, एक असतं राज्याचं राजकारण. जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये काही लोकांना मी पहिल्याच टर्म मध्ये मंत्री झालेलो कदाचित फार काही रुचलं नाही. ते सोनियाजी गांधींनी मला राज्यमंत्री केलं आणि म्हणून काही लोकांनी दोन्ही पक्षांशी चर्चा करून दोन्ही उमेदवाऱ्या पलूस कडेगाव मध्ये दिल्या विधान परिषदेच्या. हरकत नाही. अधिवेशन चालू होतं, मला फोन आला. समोरच्या उमेदवारांच्या कुटुंबातला फोन आला, जे आमदार आहेत त्यांचा फोन आला, आम्हाला भेटायला यायचं. म्हणलं का? मी मुंबईत आहे. म्हणलं अधिवेशन चालू आहे. नाही, आम्हाला असं कळतंय की आम्हाला उमेदवारी दिली जाते, पण तुमच्याशी चर्चा करून ठरवायचं उमेदवारी घ्यायची की नाही. ते मला फोनवर सांगितलं. तुमच्याशी चर्चा करून आम्हाला ठरवायची की आम्ही उमेदवारी घ्यायची की नाही. म्हटलं तुमच्या पक्षाचा निर्णय, माझ्याशी काय चर्चा करायची नाही. आम्हाला असं माहित आहे की पदवीधरातल्या या मतदारसंघामध्ये 55% मतदान विश्वजित कदमांनी केली आहे, म्हणून आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची. केलीच होती मी, 55% केलीच होती. आणि म्हणून मी म्हणलं हरकत नाही, चर्चेला काय. मी फोन केला महेंद्रप्पांना, बाळासाहेब बापूंना आणि आपले बाळासाहेब भाऊ लाडांना. मी म्हणलं की गेल्या अनेक वर्षांपासून जे साहेबांवर निष्ठेने प्रेम करणारे कुंडलचे कार्यकर्ते, त्यांचा राजकीय संघर्ष अनेक वर्षांपासून चालू आहे. जोपर्यंत साहेबांच्या बरोबरीने काम करणारे कार्यकर्ते ह्याला होकार देत नाही, ह्याला मान्यता देत नाही, तोपर्यंत मी कुठलाही निर्णय घेणार नाही. मी त्यांना जाहीरपणे सांगितलं.
मग एकदम त्यांना आमच्या साहेबांवर प्रेम करणाऱ्या जुन्या लोकांची आठवण झाली. त्यांनी तिकडे फोन लावले. आम्ही विश्वजित कदमांशी बोललोय, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलंय, जर तुम्ही जरा विश्वजित कदमांशी बोला आणि बाळासाहेबांना सांगा. मग मला आले जयंतराव पाटील साहेबांचा फोन, म्हणून माझं भाषण खरं त्यांनी ऐकायला हवं होतं अशी माझी मनापासून इच्छा होती की विश्वजितराव, आम्ही ते थोडं आमच्या पक्षातनं तुमच्या मतदारसंघात ह्या गावात आम्ही विधान परिषदेची उमेदवारी देतोय, पण पवार साहेबांनी सांगितलंय की विश्वजितला विचारा. हे शरद पवार साहेबांनी सांगितलं का? कारण त्यांना सुद्धा माहित होतं माझ्याकडे 50% मतदान होईल. पवार साहेबांनाही माहित होतं. त्यावेळेस स्वर्गीय अजितदादा सुद्धा राष्ट्रवादीमध्ये होते आणि म्हणून पवार साहेब, अजितदादा आणि जयंतराव पाटील साहेबांनी मला फोन केले. मी मुंबईत होतो, अधिवेशन चालू होतं, की आपल्याला भेटावं लागेल, असं शेवटच्या 2 दिवस राहिलेत, उमेदवारी आम्ही देण्याचा विचार करतोय, पण पवार साहेबांनी सांगितलं विश्वजितला विचारा काय करायचं ते. म्हणलं हरकत नाही, मला आमच्या लोकांना विचारावं लागेल. मग आमची ही सगळी ज्येष्ठ मंडळी ह्यांनी व्यापक विचार केला. काय विचार केला की ठीक आहे, आता एक प्रसंग आला, एक संधी आली, कुठेतरी हा संघर्ष थांबूया आणि मतदारसंघात आपल्याला मोहनदादाही आमदार होते. जर या पलूस तालुक्यात आणखी एक आमदार होत असेल तर आपण ह्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सुचवलं की आपण व्यापक विचार करूयात आणि ह्याचा आपण निर्णय घ्यायला हरकत नाही. ही सगळी मंडळी मुंबईला आली. मी म्हणलं मुंबईला एक 20-25 कुंडलची सगळी प्रमुख नेतेगण आली होती आणि सकाळी मंत्रालयामध्ये बाळासाहेब थोरात महसूल मंत्री होती, त्यांच्या कार्यालयामध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये थोरात साहेब, जयंतराव पाटील साहेब आणि मग हे जे विद्यमान आमदार आणि त्यांचे जे काही सहकारी होते ते सगळे आले, त्यांचे चिरंजीव आले होते आणि परमेश्वर ह्याला साक्ष, परमेश्वर आणि जयंतराव पाटील ह्याला साक्ष, बाळासाहेब थोरात ह्याला साक्ष, हात जोडून मला विनंती केली की आम्हाला संधी मिळते, आमच्या पाठीशी उभे राहा. मंत्रालयाच्या मीटिंग रूम मध्ये ही बैठक झाली. मी म्हणलं नुसतं जयंतराव पाटील साहेब आणि थोरात साहेबांनी सांगून विश्वजित कदम ऐकणार नाही. आमच्या लोकांना काय म्हणतील ते मला जास्त महत्वाचं. कुंडलची जे साहेबांबरोबर 1980-85 पासून राहिलेली निष्ठेने त्या लोकांचं महत्व मला जास्त महत्वाचं. हे मी म्हणल्यानंतर मी म्हणलं पवार साहेबांकडे जाऊ. आदरणीय ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बसले होते. तिकडे आम्ही गेलो. महेंद्रप्पा होते, बाळासाहेब बापू तुम्ही होता पवार साहेबांच्या केबिन मध्ये, तुम्हाला आठवत असेल. आणि मग जयंतराव पाटील साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, विद्यमान आमदार, त्यांच्या काय ते 2-4 मंडळी त्यांची होती, ती सगळी आली. आणि पवार साहेबांनी सांगितलं हे जर मी विश्वजितला सांगायचं असेल तर तुम्हाला विश्वजितच्या बरोबर विधानसभेत आणि कायमचं उभं राहावं लागेल, असं पवार साहेबांनी सूचना दिल्या. हरकत नाही, झाला निर्णय. पुणे टू सोलापूर पासून तन मनाने सर्व आपल्या लोकांनी मनापासून काम केलं. विधान परिषदेत आमदार झाले. तदनंतर पुन्हा 2-4 वर्ष गेली आणि मग जेव्हा माझी विधानसभा आली 2024 ची, पुन्हा एकदा आम्ही मान सन्मान राखलाच होता. मी कधीही आमदारांचा कधी मान सन्मान राखला नाही असं माझ्या आयुष्यात कधी घडलं नाही. पण आता काय करायचं, सध्याच्या नवी पिढीतली पोरं ही वडिलाचं ऐकत नाही, असं दिसतंय. बरोबर ना? चिरंजीवांना वाटलं की आम्हाला सुद्धा थोडाच मान सन्मान मिळाला पाहिजे. आता मी महाराष्ट्राचा युथ काँग्रेसचा अध्यक्ष 2दा, पुण्याची लोकसभा एकदा लढवली, चुलत्यांना मी विधान परिषदेचा आमदार बनवलं, 2 वेळा आमदार झालो, राज्याचा मंत्रिमंडळाचा सदस्य होतो. मी वडिलांना आदर दिला, हरकत काहीच नाही, माझ्या संस्कारात आहे. पण मग काय झालं की विधान आमच्याकडे परत आलं पाहिजे. आमच्याशी चर्चा, आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवू की 2024च्या या ठिकाणी विधानसभेत तुम्हाला मदत करायची की नाही. काका असं झालं बरोबर. मग मी म्हटलं ठीक आहे. त्यावेळेस सुद्धा निवडणुकीचा अर्ज भरला, विनंती केली, आपण या, आले नाही. प्रचाराचा शुभारंभ झाला, विनंती केली, आपण या, आले नाही. आणि मग काय झालं, कडेगावला एक माझं भाषण झालं बरोबर. मी म्हणलं आता जर असं वागायचं असेल तर पुढे म्हणलं तुमची इलेक्शन आहे,
पुढच्या इलेक्शन मध्ये मी काय करायचं मी ठरवेल. मग पुन्हा जयंतराव पाटील साहेबांना 4 फोन गेले, म्हणजे आम्हाला बसायच्या, चर्चा करायची, आम्हाला पाठिंबा जाहीर करायचा. म्हणलं कुणी रोखले पाठिंबा जाहीर करायला? आपण तर महाविकास आघाडीचे घटक आहोत, कुणी रोखलं नाही. मला कुणी या ठिकाणी सांगितलं नव्हतं 10 वेळा की पाठिंबा जाहीर करा, काम करा म्हणून. एकच बैठक झाली, एकदा फक्त चर्चा झाली आणि लगेच आम्ही कामाला लागून या ठिकाणी संपूर्ण त्या निवडणुकीमध्ये पुणेपासून सोलापूर पर्यंत काम केलं. हे सगळं झालं आणि मग नंतर हे निवडणुकीमध्ये पुन्हा एक बैठक झाली रात्रीची, त्यातही कुंडलची सगळी नेते मंडळी होती आणि ठरलं की त्यांनी मदत करायची. लोकसभेमध्ये काय झालं? कुणाला मदत झाली? लोकसभेमध्ये विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी म्हणून विश्वजित कदम दिवस रात्र झटत होता. काँग्रेसचं हाताचं चिन्ह हे सांगली जिल्ह्यामध्ये मिळावं म्हणून झटत होतो. काही त्याच्यात षडयंत्र झालं ते झालं, पण महाविकास आघाडीचे आमदार म्हणून ह्या दुसऱ्या पक्षाने ज्यांनी पक्षांतर केले त्यांनी खालच्या लोकांना काय निरोप दिले? कमळावर मतदान करा दिलं होतं की नाही? सगळ्यांना माहितीये कमळावर मतदान करा म्हणून सगळ्या तालुक्यात आणि मतदारसंघात निरोप दिले. मी फोन केला, अरे काय चाललंय? आपल्याला काँग्रेस विचारधारे, आपण एका महाविकास आघाडीचे आहोत, काँग्रेसची विचारधारा आपल्याला निवडून आणायची नाही. नाही आम्हाला ते जरा तिकडं उलट म्हटलं करा. तसंच विधानसभेत केलं. एक गाव सोडलं तर अख्ख्या मतदारसंघात दोन्ही तालुक्यामध्ये या ठिकाणी उलटे निरोप दिले. हरकत काय नाही, विश्वजित कदम कुठल्या इतर पक्षाच्या नेत्याच्या जीवावर राजकारण करत नाही. विश्वजित कदम या पलूसकडे गावच्या गोरगरिबांच्या लोकांच्या जीवावर राजकारण करतो. लोकांचा आशीर्वाद पाठीशी आहे, हे सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद आहे, तरुण पिढीची साथ आहे, त्याच्या जीवावर मी राजकारण करतो. लोकांनी निवडून दिलं, त्यांनी विरोध करून सुद्धा अंतर्गत विरोध करून सुद्धा या ठिकाणी जनतेने निवडून दिलं. ह्यातलं सगळं सांगण्याचं हे कारण काय की एका पक्षात राहायचं आणि दुसरं काम करायचं ही सवय जुनी आहे, हे नवं नाही. आणि हे प्रत्यक्षपणे जेव्हा मी अनुभव घेतला, मला एकाच मनाची खंत होती की आम्ही 100% प्रामाणिकपणे काम केलं. इतिहास आणि लोक त्याला साक्षीदार आहेत. स्वतः स्वर्गीय अजितदादांनी एक दिवशी सभागृहात बोलून दाखवलं होतं, विश्वजित कदम हे आमचे आमदार फक्त तुमच्या लोकांमुळे निवडून आले, एवढी आमची यंत्रणा या ठिकाणी लाभली होती. आज हे सगळं मी का सांगितलं की या सगळ्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी नंतर घडत गेल्या. मागची जिल्हा परिषद पंचायत समिती झाली, काही गोष्टी घडल्या, परंतु आता येणाऱ्या हा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे महेंद्रप्पांनी सांगितलं ते खरंय. माझी अजिबात इच्छा नव्हती की ऋषीने इलेक्शन लढावी म्हणून, मामा म्हणून माझी इच्छा नव्हती. परंतु पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून जेव्हा कुंडलचे कार्यकर्ते भावनावश होऊन या जिल्हा परिषद गटातले कार्यकर्ते जेव्हा मला येऊन भेटायला आले, तेव्हा मी या ठिकाणी सांगितलं माझी इच्छा नाही, तरुण मुलगा आहे, अत्यंत चांगला मुलगा, कष्ट करण्याची, त्याच्यामध्ये खूप धडपड करण्याची एक मी जिद्द पाहतो. या उमद्या वयामध्ये काहीतरी कुठला तरी अपघात होणे हे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि कशाला म्हणलं, अजून दुःख आम्ही त्या दुःखातून बाहेर पडलो नाही, आप्पा नाही बाहेर पडले, मी नाही बाहेर पडलो, ऋषी बाहेर पडला नाही, तर कशाला ही निवडणूक लढायची. पण सगळे कार्यकर्ते म्हणले लढलंच पाहिजे. आता गेल्या 8 वर्षापासून वातावरण बदललंय. का बदललंय? गेले 30 वर्षापासून महेंद्रप्पांची नाती लोकांची जोडली, जे प्रत्येक या कुंडल जिल्हा परिषद गटातच नव्हे, पलूस तालुक्यात प्रत्येक माणसाशी सुखदुःख जे महेंद्रप्पा दिवस रात्र सहभागी झाले, येईल त्याची मदत करण्याची भूमिका त्यांनी पार पडली. त्याच्यामुळे गेल्या 8-9 वर्षात अधिक चांगलं वातावरण झालं. असं कार्यकर्त्यांनी जेव्हा मला विश्वास दिला, मी महेंद्रप्पांची चर्चा केली आणि त्याला ह्या ठिकाणी मदत आम्ही म्हणलो उभं करू. त्याचबरोबर पांडू काकांसारखा एक या बांबोडे गावातले प्रतिष्ठित कुटुंब, पूर्वीपासून बांबोडे गाव हे कम्युनिस्टवादी म्हणून गाव असं ओळखलं जात होतं. स्वातंत्र्य लढ्यात या गावातल्या अनेक लोकांचं, स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान होतं. आणि कम्युनिस्टवादी म्हणजे कोण? क्रांतिसिंह नाना पाटलांनंतर नागनाथांना नायकोडी, प्राध्यापक एन डी पाटील साहेब, असे अनेक लोकांचा उल्लेख करता येईल, ज्यांनी तो विचार या गावामध्ये रुजवला, वाढवला. त्या विचारातनं
शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी ते लढले. अशा विचाराचं एक कुटुंब, त्यांना सुद्धा जो काही पक्षांतर झालं ते विचार पटले नाहीत. त्यांनी धाडसाने निर्णय घेतला की आम्हाला त्या विचाराबरोबर जायचं नाही, आम्हाला जायचं तर काँग्रेस पक्षाच्या विचारावर जायचंय. आणि म्हणून आज ते पंचायत समितीचे उमेदवार आहेत. धाडस दाखवावं लागतो. वादळात दिवा लावून राजकारण केलं असं माझे वडील पतंगरावजी कदम साहेब म्हणायचे. म्हणूनच भारतीय विद्यापीठ झालं. म्हणूनच एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा, दुष्काळी भागातला एक कुटुंबातला मुलगा हा लोकांच्या बळावर या ठिकाणी महाराष्ट्राचे 15 वर्ष कॅबिनेट मंत्री राहिले. आज पांडू काकांनी त्यांच्या कुटुंबाने धाडसाचा निर्णय घेतला. तो कशासाठी? तो विचारासाठी घेतला. एक वैचारिक तत्वावर हा निर्णय घेतला. आमचा ऋषी या ठिकाणी ही निवडणूक लढतोय. मी त्याची काम करण्याची क्षमता, धडपड दिवस रात्र पाहतो. कारखाना तो चालवतो, पण धडपड मी त्याची पाहतो. काहीतरी या कुंडलमध्ये करावं, लोकांसाठी, तरुण पिढीसाठी करावं, ही त्याच्या मनातली धडपड आहे. भारतीताईंचं, महेंद्र अप्पांचे संस्कार आहेत. आणि म्हणून माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती, हात जोडून, की तुमच्यामध्ये मी आता भारतीताईंना बघतो, माझ्या भाषाला सांभाळ. तुमच्या सगळ्यांमध्ये मी भारतीताईंना बघतो, पण ह्याला सांभाळ, ह्याला आशीर्वाद द्या, ह्याच्या पाठीशी उभे राहा. मी तुम्हाला विश्वास देतो, बांबोड्यातला कुठलाही माणूस माझ्याकडे जर आला तर तो रिकाम्या हाताने जाणार नाही. हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. एका विचाराने आम्ही राजकारण करतोय. ह्या लोकांनी काय स्पष्टीकरण दिलं? पक्षांतर केलं आणि माणूस बघेल तसं उत्तर असतं. सत्तेसाठी गेलो, विकासासाठी गेलो, एकाला कानात सांगायचं नाही, कारखाना अडचणी ते म्हणून गेलो, बरोबर. आणि आम्ही संस्था चालवतो, भारतीय विद्यापीठ चालवतो, 10,000 प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, प्रत्येकाचा पगार वेळेत होतो. आम्ही सोनीरा कारखाना चालवतो, आमच्या संस्था अडचणीत नाही. मग तुम्ही असं काय केलं की तुमची संस्था अडचणीत आहे? बरोबर की नाही? तुम्ही असं काय केलं की तुमची संस्था अडचणी, की तुम्ही एवढी घाबरलात की संस्था अडचणीत आहे म्हणून मी पक्ष सोडला? पक्ष सोडला, विचारही सोडला. ज्या विचाराच्या जीवावर तुमचं कुटुंब मोठं झालं तो विचार सोडला. अरे बाबा, देशात, राज्यात गेले 10 वर्षापासून भाजपची सत्ता आहे, पण पलूस कडेगावच्या गोरगरिबांच्या आशीर्वादाच्या बळावर विश्वजित कदम एकदा नाही 3दा हाताच्या पंजावर या ठिकाणी आमदार झालेला. आम्हाला येतात ना ऑफर, आणि मी तोंडावर सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जे सांगायचंय ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलंय, ते सगळ्यांनी पाहिलंय. आणि म्हणून विचाराशी तांबील राहणं, विचाराबरोबर मजबूत राहणं ही बांबोडेकरांची ओळख आहे. लक्षात ठेवा, ही बांबोडेकरांची सुद्धा ओळख आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगल्या विचाराला साथ द्यायची. कामं होत राहतील. पतंगरावजी कदम साहेबांनी शून्यातून शिक्षण संस्था उभी केली, सहकारी संस्था उभी केल्या. जे केलं ते लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी केलं. गोरगरिबांची मुलं शिकतायत, बहुजन समाजातली मुलं शिकतायत, शेतकऱ्यांची मुलं शिकतायत. पण कुठल्याही मुलाला जर फी परवडत नसेल तर त्याला फी साठी 1 रुपया मागितला जातो. सांगलीमध्ये हॉस्पिटल उभं केलं. या बांबोडीची किती गरिबांचे पेशंट तिथे जातात, कार्यकर्त्यांचे फोन येतात, त्यांना सांगतो माफ करून टाका, कारण हे केलं ते लोकांसाठी केलं. सोनीरा कारखाना उभा केला. सांगली जिल्ह्यातला 3500 रुपये दर जाहीर करणारा पहिला कारखाना कुठला होता? तो डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा कारखाना होता. मग मागणं इतर कारखान्यांनी जाहीर केले असतील, पण जाहीर करणं वेगळं, देणं वेगळं. बरोबर की नाही? सोनीरा कारखान्याचा मागचा 10 वर्षाचा इतिहास काढला तर जो बोलं तसं चालेल सोनीरा कारखाना. आणि आता सगळ्या शेतकऱ्यांना, मला इथल्या तालुक्यातल्या आणि या परिसरातल्या लोकांना विनंती आहे, तुम्ही काळजी करू नका. कोणतरी भ्या घालत असेल, तू जर असं केलं तर तुझा ऊस आमच्या कारखान्याला घेणार नाही, नको घेऊ दे. ऋषिकेश लाड आणि विश्वजित कदम आणि महेंद्र अप्पा एक नवा कारखाना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी इथं उभा करतील आणि उच्चांकरी दर देण्याचं काम करतील. तुम्ही कशाला काळजी करता? आहोत ना, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.
ही भावना, हे संस्कार पतंगरावजी कदम साहेबांनी आम्हाला दिलेत. जे आपल्यासाठी उभे राहतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं कर्तव्य आमचं आहे. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती केली, ही 7 तारीख महत्वाची. महाराष्ट्राचं राजकारण काय चाललंय, कुठल्या दिशेने चाललंय. परवा तर मी गंमत ऐकली बापू, रामनगरला गेलो होतो. रामनगरमध्ये एक मला म्हणाला, बाळासाहेब भाजपचे कार्यकर्ते असा प्रचार करतायत की जर काँग्रेसचे सदस्य पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला निवडून आले तर लाडक्या बहिणीचे पैसे ते बंद करतील. आणि किती अर्धवट असावी भाजपचे कार्यकर्ते. योजना कुणाची? राज्य शासनाची. पैसे कुणाचा? शासनाचा नाही, महाराष्ट्रातल्या लोकांचा पैसा आहे. आणि ह्यांनी असा अपप्रचार करायचा महिलांमध्ये की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद काँग्रेसची आली की लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील. मी तर म्हणतोच आहे, महाराष्ट्राचा आमदार म्हणून 1500 देताना 4000 द्या, 5000 द्या, काही माझं म्हणणं नाही. माझं तर उघड समर्थन आहे. त्यांनी वचन दिलं होतं ना, 2100 रुपये करू, अमुक करू. आता ते बरोबर पुढच्या विधानसभेच्या 2 महिने आधी करतील. परंतु आज महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने चाललंय. आदरणीय अजितदादांचं दुःखद निधन काही दिवसांपूर्वी झालं. मी अंत्यविधीला गेलो होतो. पलूस कडेगावच्या जनतेच्या वतीने मी श्रद्धांजली वाहिली तिथे. एक दमदार नेते, शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांच्या महाराष्ट्रामध्ये ओळख होती. अजितदादा महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे काय ते घड्याळ, हे महायुतीतल्या 3 पक्षांमधला येते. ह्याच अजितदादांबाबतीत मागच्या महिन्यात जेव्हा पुण्याची महानगरपालिकेची निवडणूक होती, भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी किती गलिच्छ शब्दात त्यांचा अपमान केला, काय काय बोलले सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं की नाही. ही राजकीय संस्कृती आपल्याला पलूस कडेगावच्या मातीत येऊन द्यायची नाही. आपला हा वैचारिक मतदारसंघ आहे. पतंगरावजी कदम साहेबांचा विचार इथं रुजलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज मी तुम्हाला लिहून देतो, आजच्या दिवशी या वेळेमध्ये 2029 आपण बोलूया. जे भाजप मित्र पक्ष म्हणतात ना, उजव्या डाव्याला लिहून बसलेले, हेच भाजप या दोन्ही पक्षाला लाता घालून संपवतील. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचं जतन करणारं आणि ह्या आपल्या लोकांचं संरक्षण करणारा एकमेव पक्ष असेल तो काँग्रेस पक्ष असेल, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ही निवडणूक महत्वाची. या आमच्या सगळ्या कुटुंबामध्ये महेंद्राप्पांचं काम आहे. ऋषी आता तरुण आहे, थोडं नवरक्त आहे, पण तो आहे. काम करण्याची धमक त्याच्यामध्ये. मी त्याच्या पाठीशी आहे, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. आज पांडू काका येते, त्यांच्या कुटुंबाने धाडसाने निर्णय घेतलाय. कुणाला तोंड कशी पाडणं योग्य नाही. या गावातनं उच्चांकी मताधिक्य द्यावं अशी माझी तुम्हाला तळमळीची विनंती. आणि मी तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषद गटाचा आणि पंचायत समिती गणाचा विजय होईल तेव्हा बांबोडेकरांचं त्याच्यात नुसतं सिंहाचा वाटा नाही, प्रचंड मोठं योगदान असेल असं मी निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो. हा विजय बांबोडेकरांचा. काय म्हणाले? तुम्ही वाजवा, नंतर मी वाजवतो. काय पुढे विधान परिषद आहे, मी सोडत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की हे आज या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढली जाते. भारतीताईंच्या संस्कारातनं हा आमचा मुलगा लहानाचा मोठा झालाय. अत्यंत साधी प्रेमळ स्वभावाची माझी बहीण होती. आणि आम्ही ही निवडणूक लढतोय ती कुठल्या पदासाठी नाही, तर लोकांच्या सेवेसाठी. आज महेंद्रप्पा विषयी आम्ही सगळे तुमच्या आशीर्वादाने हे करतोय. तुमच्या आशीर्वाद, तुमची ताकद हीच महत्वाची राहील. येणाऱ्या 7 तारखेला आपण आमच्या ऋषिकेश लाड आणि सुवर्णा पांडुरंग समकार या दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद द्यावे, त्यांच्या हाताच्या पंजासमोरचं बटन दाबावे आणि त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी. नव्याने जे काँग्रेस पक्षामध्ये आलेले लोक आहेत त्यांनाही विश्वास देतो की तुम्हा सगळ्यांना प्रेमाची आणि सन्मानाची वागणूक ही माझ्याकडनं दिली जाईल. हा विश्वास देऊन मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.